सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. टीम वडूनवगरचे संघनायक आणि बदलापूरचे भाऊजी आदरणीय दिनेशजी चौगुले यांचे इथे आगमन झालेलं आहे. दादांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं जाणता राजा चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. थँक्यू सो मच रोशनजी संते सर, त्याचबरोबर राहुलजी चव्हाण सर, समालोचक मित्रांचं मनापासून आभार. जाऊया मैदानावरती. द्वितीय फेरीचा सामना इथे सुरू होत आहे. एका संघाला नमवलं, परास्त केलं, हरवलं आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेल्या दोन्ही टीमचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. फसुआई 11 70-80 गावदेवी वेहळे आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना माहिरा 11 12-13 नागाव या दोन संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. मोठा मुकाबला, दोन मातब्बर संघ आणि ताकदवर संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच. गेम ऑन. पहिलाच बॉल, पहिला चेंडू समोरच्या दिशेला सन्मान दिलाय. हलक्या हातानं समोर ड्राईव्ह केलं. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. रोहित आणि हर्षांक दोन आघाडीचे फलंदाज मैदानावरती सुरुवात करतील. स्ट्राइक वरती रोहित खेळतोय आणि पहिला चेंडू अगदी सन्मानपूर्वक. नेक्स्ट बॉल, ओव्हर पिच डिलिव्हरी, मिडॉनला पार केलंय. फिल्डर चाललाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पाठलाग करण्याचा प्रयत्न केलाय मात्र असफल राहिला. धावा मिळताय 4. कडक हिट, चौकार. सुंदर या ठिकाणी मिक्सिंग पाहायला मिळते डीजे गणेश यांची. राहुल चव्हाण सर यांचा आवाज यावेळेस आपण ऐकला. फटका सुंदर आहे. फुलटॉस घेऊन आक्रमण केलंय आणि पुन्हा एकदा चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर, चौकार. दोन चौकारांच्या मदतीने इथे धावफलकाला गती दिली आहे. 8 धावा स्कोअर कार्ड वरती बिनबाद. सुरुवात दमदार दिली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना रोहितच्या बॅटमधनं 2 चौकार. स्ट्राइकवर तयार. इथे दिशा पाहिली जाईल. कुणाल पेनकर सर आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरची धाव मिळतीये बॉबी भोईर गोलंदाजी मार्कवरती. ज्या बॉबी भोईरनं या अगोदरच्या मॅच मध्ये आपला वर चष्मा दाखवला. सुंदर गोलंदाजी केली होती. फक्त 3 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च करताना पाहायला मिळाला. इकॉनॉमिकल. या मॅच मध्ये थोडासा महागडा कमबॅक करण्याची संधी आली आहे आणि एक सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जात असताना इथे जाळ टाकला आणि या जाळ्यात अडकवलंय. फलंदाज बाद. रोहित आउट. विकेट मिळवली. सलामीचा फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवलाय. रोहितला मैदान सोडावं लागलं. बॅटिंग करण्यासाठी सिद्धू भोईर बॅटिंग करण्यासाठी उतरतोय. वनडाऊन वरती जबाबदारी स्वीकारावी लागेल. याच मैदानावरती बॉल आउट मध्ये कारनामा केला आणि नागाव संघाला
फायनल मध्ये दाखल होण्यासाठी ज्यानं मोलाची कामगिरी पार पाडली तो सिद्धू भोईर. अर्थात हे मैदान त्यांच्यासाठी लकी राहिलं. या मॅच मध्ये कशा पद्धतीनं खेळ चालेल पाहूयात. बॉबी लेफ्ट मोर द विकेट, इनसाइड आउट, फटका सुंदर खेळला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. सिंगल पूर्ण केली आहे, दुसऱ्या धाबेसाठी आले आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली आहे. पहिल्या षटकात आपण आहोत. धावा सुद्धा एका बाजूने येत आहेत, दुसऱ्या बाजूनं विकेट सुद्धा मिळाली. संमिश्र सुरुवात दोन्ही टीमसाठी. अतिशय देखणं दमदार आयोजन. चांता राजा क्रीडा मंडळ आणि त्यांच्या संपूर्ण शिलेदारांचं हे सदाबहार आयोजन जगन्नाथ क्रीडा संकुलावरती चाललेली मानाची आणि अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. पहिलं षटक संपन्न झालं आणि पहिल्या षटकात धावा आल्या टोटल 11. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान प्रणयजी साने आणि त्यासोबत मान्यवरांचं आगमन झालं. विनंती आपण मंचावरती यावं. प्रणयजी साने साहेबांचं आगमन होतं. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जामतरच्या जशकांमध्ये आपण आलात. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोअर कार्ड वरती 1-11 धावा. रोहित मैदानावरती ज्यानं 2 चौकार ठोकले त्याला मैदान सोडावं लागलं. सिद्धू भोईर आलाय. स्ट्राईक वरती हर्षल हलक्या हातानं त्या ठिकाणी ड्राईव्ह केलं. एक सिंगल मिळेल. स्कोअर कार्डला जोडतायत. 1 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं. एकंदरीत पाहायला मिळत आहेत टोटल 12 धावा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात केली. गोलंदाज अनिकेत मुकादम नामवंत खेळाडू आहे. इथे आपण पाहताय तर संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. राईट राऊंड द विकेट. स्ट्राईक वरती सिद्धू. जिम्मेदारी फार मोठी. 4 षटकांची मॅच आहे. सुरुवात जर आपण पाहिली तर दोन्ही संघासाठी सुंदर झाली आहे. इथे पाहिलं जाईल, तपासलं जाईल. अंपायर डिसिजन नो बॉल. पंचांचा इशारा मिळतोय नो बॉल आणि ही सिंगल धाव स्कोअर कार्ड वरती जोडतायत. फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉल. सिद्धू भोईरसाठी ही मोठी सुवर्ण संधी चालून आली. सोने पे सुहागा. अवांतरची नो बॉलची 1 धाव मिळाली. त्यानंतर या चेंडूवरती फ्री हिट मिळालाय. हा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा वाईड यॉर्कर. जबरदस्त फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डरसाठी मोठी चेस. सीमारेषेच्या जवळ जाऊन एकाच ऍक्शन मध्ये पकडलं, फेकलं. धावा मिळत आहेत 2. 15 धावा टोटल. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे प्रगती पथावरती असताना बॅटिंग करतोय सिद्धू भोईर. स्ट्राईक वरती चेंडूच्या मेरिट वरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. उत्कृष्ट गोलंदाजी होतीये आणि तितकीच चांगल्या दर्जाची फलंदाजी. चांगलं बॅटल. सिंगल मिळतीये. 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. बॅटची कडा लागली आणि निश्चितच 1 धाव धावफलकावरती इथून जोडली जाईल. ओव्हर नंबर 2 अनिकेत मुकादम गोलंदाजी करतोय. अतिशय शिताफीनं आणि हुशारीनं गोलंदाजी करण्यासाठी माहीर खेळाडू. वेगवान, त्याचबरोबर गती परिवर्तनामध्ये अतिशय माहीर. इथे आपण पाहता या षटकामध्ये अद्यापर्यंत मोठा फटका जरूर आला नाहीये, मात्र बॅटिंग करत असताना चांगल्या पद्धतीने धावा जमवण्याचा प्रयत्न करतायत. 3 चेंडूंमध्ये 5 धावा आल्या. तिथे हेलिकॉप्टर उडवलंय. उंच गेलाय, लांबी नाही, एलिव्हेशन नव्हतं आणि सीमारेषेवरती एक अप्रतिम झेल. वेल जज कॅच. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. हर्षांक आउट.
आणि कामगिरी पाहायला मिळाली नाही. टॉपचे 2 फलंदाज बाद होत आहेत. रोहित वैयक्तिक 8 वरती बाद, त्यानंतर वैयक्तिक 1 धावेवरती हर्षांक मैदान सोडलं. यावेळेस सिद्धू आणि सिद्धांत या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. षटक क्रमांक 2 मध्ये चाललेला खेळ. गोलंदाज अनिकेत मुकादम सुयश लाभलंय. फटका चांगला होता मात्र निश्चित लांबी नव्हती आणि हर्षांक बाद झाला. नवीन बॅट्समन सिद्धांत स्ट्राईक वरती तयार. यावेळेस ओरपीच फटका खेचलाय, उंच गेला. फिल्डर दूरवरनं येतोय. झेल टिपण्याची सुवर्ण संधी आहे. दूरवरचं अंतर कापलं आणि कठीण झेलला या ठिकाणी सोपं करून दाखवलंय. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना मोठी विकेट. सिद्धांत बाद. ऑन बोर्ड 16 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 इथे प्रगती पथावरती असताना षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 16 धावा बनल्यात. 4 षटकांची एकंदरीत मॅच. एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. तिसरा फलंदाज मैदान सोडतोय. इथे आपण पाहिलं तर सिद्धांतला बाद व्हावं लागलं आणि नवीन बॅटर नंबर 5 वरती रुद्र माळी बॅटिंग करत असताना निश्चितच स्ट्राईक वरती तयार. लेफ्ट हँडेड फलंदाजांचा भरणा असणारा नागाव नामवंत संघ आहे. इथे पाहिलं जातंय ऑफस्टमच्या जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा मिळतोय. 1 धाव मिळेल. स्कोर कार्ड वरती जोडली जाईल आणि अवांतरच्या या 1 धावेच्या मदतीनं धावफलक 17 वरती. स्कोरबोर्ड वरती धावा येत आहेत मात्र दुसऱ्या बाजूने विकेट सुद्धा जात आहेत. चांगला खेळ. बॅटल रंगेल. गती परिवर्तन होतं. अगदी स्लोवर वन चेंडू. इथे सिंगल रिस्की होती. या रिस्कचा रिवॉर्ड मिळालाय. सिंगल धाव मिळतीये. 1 धावेसाठी अशी विकेट धोक्यात टाकणं किती योग्य असेल हा एक प्रश्न आणि इथे आपण पाहताय सिंगल मिळाली. 2 षटकांचा खेळ संपतोय. या षटकात आल्या 7. एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 18. 18 ऑन बोर्ड. षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 18 धावा. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी अनिकेत पाटील. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय. धावफलकावरती टोटल 18 धावा. 18 ऑन बोर्ड. 18 धावा बनल्या 2 षटकांमध्ये. उत्कृष्ट दर्जाची बॅटिंग आपण पाहताय तर वेळ या संघाकडे सुद्धा आहे. चांगल्या धावसंख्येला इथून आकार द्यावा लागेल. 4 षटकांची मॅच आहे. 40 ते 50 धावा इथे जर पदरात असतील तर एक जबरदस्त फाईट होईल. 2 संघांच्या दरम्यान ही गाठ पडली आहे. एका संघाला हरवलं. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेल्या 2 संघांच्या दरम्यान हा मुकाबला. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा. अलॉंग द कार्पेट जातोय लॉंग ऑनला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. पकडतोय, फेकतोय. सिंगल एकच मिळतीये. 1 धावेची मदत येईल. धावफलकावरती जोडली जाईल. 1 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. 19 धावा इथे स्कोर कार्ड वरती आहेत. तिसरं षटक शांत आणि संयमी क्रिकेट मैदानावरती पेश केलं जातंय नागाव संघाच्या वतीनं. लेफ्ट हँडेड भरपूर फलंदाज नागाव टीम मध्ये. टॉपचे 4 बॅट्समन लेफ्टी आणि कडक फटका मारण्याचा प्रयत्न. सीमारेषेवरती फिल्डर तैनात. होम डिलिव्हरी. सोपा झेल आणि हा झेल टिपलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना नागाव संघाला अजून एक धक्का.
एकदम सुस्वागतम. याच दरम्यान आदरणीय अनंता भोपी साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन टीम वडूनवगर आणि धानसर यापुढील सामना असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि अनिकेत पाटील या ठिकाणी गोलंदाजी करत असताना नवीन बॅट्समन आलाय. समोरच्या दिशेला ड्राईव्ह करते, उंच गेलाय, फिल्डर बरोबर जागेवरती तैनात आहे आणि अगदी त्याच्या हातामध्ये अजून एक सोपा झेल आल्या पावली परत जात असताना सूरज यश मडवी आमच्यासोबत 12th मॅनच्या भूमिकेमध्ये नागाव संघासाठी. त्याच्या मनामध्ये नक्कीच हा एक प्रश्न पडलाय आणि तो सुद्धा म्हणतोय आल्या आल्या जाऊ नका. आलेला प्रत्येक फलंदाज अगदी मैदानाच्या बाहेर आल्या पावली परत येतोय. कुणाला तरी थांबावं लागेल. बॅटिंग करत असताना निश्चितच डाव सावरावा लागेल. रुद्रमाळी फलंदाजी करतोय. सुरुवातीला पहिल्या 3 चेंडूंवरती 2 चौकार आले होते बॅटिंग करत असताना रोहितच्या बॅटमधनं. त्यानंतर आपण पाहताय तर भरपूर साऱ्या विकेट्स एका पाठोपाठ एक जात आहेत. स्कोर कार्ड वरती 19 हा आकडा. षटक क्रमांक 3 चालू असताना अनिकेत पाटीलनं मात्र इथे कंबर कसली आहे. ही इज ऑन हॅट्रिक बॉल. यावेळेस फुलटॉस घेऊन खेळलाय, फटका खेळलाय, सुंदर आहे. फिल्डरच्या बरोबर दूर हा फटका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. वरती षटकार येतोय. या षटकाराची फार गरज होती. यश आला आणि यशच्या बॅटमधनं हा यशस्वी प्रहार. षटकाराच्या मदतीनं धावफलकाला इथून गती मिळतीये. तिसरं षटक. अनिकेत पाटील गोलंदाजी करतोय. सिंगल विकेट सिक्सर. 5वा बॉल. पुन्हा एकदा ऑन साइड टार्गेट करतोय. फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. अप्रतिम झेल, चांगलं जजमेंट. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. आल्या आल्या मारला षटकार आणि वरती जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. यशनं एक षटकार ठोकला, त्यानंतर त्याला मैदान सोडावं लागतंय. चांगली बॅटिंग इथून करावी लागेल. पाया घालण्याचं काम सुरुवातीला रोहितनं घातला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पडझड, एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी परत आहेत. गोलंदाज आणि सर्व क्षेत्ररक्षकांचं विशेष कौतुक केलं जाईल. ज्या ज्या वेळेला चेंडू हवेत गेला, अगदी प्रत्येक वेळेला झेल टिपले जात आहेत. न्यू बॅटर दक्ष आलाय. अजून एक लेफ्ट हँडेड बॅट्समन समोरच्या दिशेला टोलावतोय. वाईडिश लॉंग ऑफला सिंगल पूर्ण केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे तारांबळ झाली आहे आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. रनआउटच्या स्वरूपात दोस्तीच झाली आहे कुस्ती. विकेट डाऊन. गरजेची आणि विकेट मिळवल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी. 3 षटकांचा समाप्त झालाय आणि खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 26 धावा. 26 धावा इथे धावफलकावरती आहेत. स्कोरबोर्ड वरती जर नजर मारली तर निश्चित एक फायटिंग टोटल बनताना दिसतंय. मात्र कुणाला तरी थांबावं लागेल.
शेवटचं 6 बॉलचा खेळ शिल्लक, षटक शिल्लक आहे आणि या 6 चेंडूंवरती धावा मात्र इथून चांगल्या बनवाव्या लागतील. 35 ते 40 धावा झाल्या तर नागावचा गोलंदाजी अटॅक ज्या पद्धतीचा आहे मैदानावरती फाईट बनेल. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन तयार. गदू स्ट्राईकवर तयार. गोलंदाज पहिलाच बॉल फुलटोस घेऊन खेळलाय. फटका सुंदर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दन 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 करत नो बॉल आणि त्यानंतर चेंडू सीमा पार पंजा. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू. ऑनफिल्ड डिसिजन नो बॉल आहे, मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. चेक केलं जाईल. फिल्डिंग टीमनं लगेचच इथे रिव्ह्यू कॉल केलाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. BTCL चे मुख्य शिल्पकार आदरणीय मिस्टर PP यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या जाणता राजा चषकामध्ये. चौकार मिळालाय. संजीवनी प्रदान करून देणारा हा चौकार. नो बॉल सुद्धा त्यासोबत. विजेंद्र पाटील या अगोदरच्या मॅचचा हिरो. इथे आपण पाहताय तिसरे पंच चेक करतायत. फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू. नो बॉल. तिसऱ्या पंचांचा डिसिजन. अगदी आपण पाहताय तर चेंडूवरती चांगली नजर पंचांची. ऑनफिल्ड दोन्ही पंचांचं आपण कौतुक करूयात. योगीराज महाराज बुटेरे सर आणि त्याचबरोबर कुणाल पेनकर सर दोघांचंही जर आपण पाहताय तर चांगली नजर, चांगली कामगिरी पार पाडतायत. अगदी चुस्त आणि स्फूर्ती पंचांची पाहायला मिळते. योगीराज महाराज बुटेरे सर वजन सुद्धा कमी केलंय आणि निश्चित फिटनेस सांभाळलाय. एक उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहेत. तर दुसऱ्या बाजूनं कुणाल पेनकर जाणता राजा क्रीडा मंडळ या संपूर्ण आयोजकाचे आधारस्तंभ म्हणून काम पाहत आहेत. निश्चितच एक उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज. बॅटची कडा लागलीये. सिंगल मिळतीये थर्ड मॅनला. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. तुम्ही एक चांगले सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय तेजसजी चतुरे साहेबांचे ते आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जाणता राजा चषकामध्ये. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या जाणता राजा चषकामध्ये. ओ टू कॉम्बॉक्स सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. रोशनजी संते सर आपलं मनापासून आभार. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान करणं ही आपली भारतीय संस्कृती आणि आपण जतन करतो आहोत. जाणता राजा क्रीडा मंडळ आणि संपूर्ण आयोजन समितीचं मनापासून आपण कौतुक करूयात. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत. इथे आपण पाहताय शेवटचं षटक धावा देऊन जाते. विजेंद्र पाटील थोडासा दिशेपासून भरकटला. व्हॉट अ शॉट दॅट इज. पॉइंटला बीट केलाय आणि निश्चितच चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. आपण पाहू शकाल तेजस दादा यांचे सुपुत्र आदरणीय जितेंद्र चतुरे आणि राणा यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. येस, ओ टू कॉम्बॉक्स सोमनाथजी खाडे सर. चौकार मिळतोय. रुद्रमाळीच्या बॅटमधनं आलेला हा चौकार. निश्चितच मी मगाशी म्हटलं शेवटच्या षटकामध्ये कुणाला तरी इथून जबाबदारी घ्यावी लागेल. रुद्रमाळी चौकार ठोकलाय. आता टप्पा सापडलाय. या टप्प्यासाठी विजेंद्रची ओळख आहे. गती थोडीशी कदाचित कमी केली आणि चेंडूला बाहेर वळवलं. डावखोऱ्या हाताच्या फलंदाजाचा निश्चितच एज लागलाय. विकेटच्या मागणं एक चांगला झेल. फलंदाज फेल. बनली आहे 36 धावा. फायटिंग टोटल इथे उभं केलंय. निश्चित अजून खेळ शिल्लक. न्यू बॅटर बॅटिंग करण्यासाठी धनेश पाटील आलाय. इथे आपण पाहताय निश्चितच धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. धक्का अजून एक लागतोय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर.
वंश आलाय. 11वा फलंदाज प्रथमच मैदानावरती उतरलेला आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसामध्ये. वंश शेवटच्या षटकाचा खेळ इथे समोरच्या दिशेला चपराक लगावली आहे. उंच गेलाय, लांबी नाही आणि सीमारेषेवरती पुन्हा एकदा एक चांगला जज केलेला कॅच. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना ऑल आउट झालीये नागाव टीम. धावफलकावरती जोडल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल या ठिकाणी आपण पाहताय 36 आणि 37 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. करूया. BTCL चे प्रमुख शिल्पकार मिस्टर PP यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. धानसर आय थिंक श्री गणेश्वर धानसर आणि त्यांना फाईट करेल टीम वडूनवगर. RV11 वडूनवगर आणि त्यांना फाईट करेल धानसर. चला जय गणेश्वर धानसर आणि त्यांना फाईट करेल RV11 वडूनवगर. चला टॉस आपण करूया. येस मिस्टर PP यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड असं कॉल आहे आणि आलेला आहे. टेल टॉस जिंकलेला आहे. जय गणेश्वर धानसर या टीमने टॉस जिंकलेला आहे. 5 षटकांचा सामना आहे. टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. समोर वडूनवगर संघ आहे. या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? या संघाला 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? तुम्ही देखील आयोजक आहात, तुमच्या माध्यमातून देखील आपण स्पर्धा पाहत असतो, परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? नाईट स्पर्धा आहे. 8,500 रुपये प्रवेश फी आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आहे. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा तर खूप छान आहे, बोलावं तेवढा कमी आहे. स्पर्धेबद्दल आम्हाला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल धन्यवाद. तर नक्की शुभेच्छा असतील धानसर टीमला. आमच्यासोबत नक्कीच RV11 वडूनवगर या टीमचे संघनायक आहेत. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? अनेकांचं स्वप्न असतं या ग्राउंडवरती खेळण्याचं. जांताराजा चषक 8,500 रुपये फक्त प्रवेश फी आहे. त्यामध्ये 1 लाख रुपयांचं पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीजसाठी TVS स्पोर्ट्स बाईक आहे. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? तर नक्कीच दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलेला आहे जय गणेश्वर धानसर या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी RV11 वडूनवगर या संघाला.
बाईक देखील मिळवली होती रातो के कातिल विजेंद्र पाटीलने. त्याच्या करिअर मधील पहिली बाईक चांदराजा चषक या स्पर्धेमध्ये त्यांनी मिळवलेली आहे. तो खेळाडू आपण पाहतोय. चिक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर ज्या पाहुण्यांची आपण गेल्या 4 रात्रीपासून आतुरतेने वाट पाहतोय त्या या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचं आगमन होत असताना आगरी कोळी सिंगर फेम योतो माळी या ऑर्केस्ट्राची आपण पाहतोय. खरं तर गोड आवाजाचे धनी आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. कल्याण डोंबिवली नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा एक गोड आवाज आदरणीय परमेशजी माळी साहेबांचा या मुख्य व्यासपीठावरती आगमन होतोय. 4 रात्रीमध्ये आपण खरं तर परमेशदादा माळी यांची आतुरतेने वाट पाहत होतो. ज्यांच्या गोड आवाजामध्ये आपण पाहतोय कित्येक संगीत दुमदुमले गेले, ज्यांच्या आवाजामध्ये जादू आहे असे महाराष्ट्राचे गोड गळ्याचे आपले गोड गायक आदरणीय परमेशदादा माळी यांचा मुख्य व्यासपीठावरती आगमन होतोय. स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक आदरणीय परमेश माळी यांचे ते आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अपील आणि फिंगर फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन लागतोय. पहिला धक्का वेहेले या टीमला. फलंदाज भावेश बॅक टू द पविलियन. स्पर्धा मैदानावरती रंगती आहे. आदरणीय विशालजी राऊत साहेब आणि सागरजी देशमुख साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी आपण पाहतोय. परमेश दादा भरपूर संघांना खरं तर इच्छा असते आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना 1 लाख रुपये धनराशी आणि 2 व्हीलर मोटर सायकल आपण देऊन सन्मानित करणार आहोत. परंतु या स्पर्धेमध्ये खेळत असताना प्रवेश फी प्रत्येक स्पर्धेमध्ये 15, 16, 18 हजार आपण पाहिली आहे. परंतु आयोजकाच्या माध्यमातून आपण पाहतोय फक्त 8,500 रुपये आणि नाईट स्पर्धा आपल्याला या मैदानावरती पार मिळते. या संकल्पनेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला मैदानावरती पार मिळते. विकेट मिळवली आहे रोहित पाटीलने. न्यू बॅट्समन केतन येतोय बॅटिंग करण्यासाठी. ऑन साइडला खेळतात. टीम मध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला चांगली फिल्डिंग. त्याच्यावरती मिळतील एकूण धावा 2. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. 37 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. फसवाई 7080 गावदेवी वेहेले या टीमला. भावेशदादा पाटील आणि कल्पेशदादा काटे यांनाही विनंती आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज केतनला आणि एक धाव मिळते वेहेले या संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. फसवाई 7080 गावदेवी वेहेले या संघाची 1-9. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा या मॅच मध्ये 28. परमेशजी माळी यांचा आवाज आपण ऐकला. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक. 18 चेंडू शिल्लक आहेत. 28 धाव बनवायच्या आहेत. हर्षांक पाटील येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. लॉफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत लॉन्गॉनला. त्यांच्या वाक्याच्या बाहेर फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई छेरन.
झेल सोडला होता केतनचा आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात केतनने षटकाराने केलेली आहे. या झेलची किंमत मोजावी लागेल नागाव टीमला. बॅकफुटला गेले, कट करतायत, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट थर्डमॅनला, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती, 37 धावा. मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. मी विनंती करेल PTCLचे आमचे PP सर यांचा सन्मान या मंचावरती करतो. यावं आपण सर, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी जितेजी लिये यांना विनंती करेल आपण आपले PTCLचे शिक्षक सर खरं तर PP सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर एक चिकी सिंगल. चेंडू शिल्लक आहे 16 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. अजूनही 21. समीकरण सोपं झालेलं आहे. डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे. गतवर्षी ही स्पर्धा जिंकले वेहले या संघाने. पुन्हा एकदा ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे आणि फाईन लेगला बीट करून डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. वरती आहे 20. विजेंद्र पाटील ऑन स्ट्राइक पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क. बिग इट षटकार. सबसे कातिल विजेंद्र पाटील गतवर्षी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळवली होती. तोच विजेंद्र पाटील आपण पाहतोय. याही वर्षी अप्रतिम खेळ त्याने केलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील होता आणि याही मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 27. 27 धावा. याच दरम्यान धर्मा सर यांचं आगमन जरा विनंती आपण मंचावरती यावं. धर्मा सरांना विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. 10 धावांची गरज. केतन स्ट्राइक एंडला आहे. अपिश अँड पनिश बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतनच्या बॅट मधून हा चौकार. सामना खुला होतोय आणि सामना आता मात्र पूर्णपणे झुकलेला आहे. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे फसवाई 7080 गावदेवी वेहले या टीमने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 31. 31 धावा. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 6. झाले त्याला विनंती आपण या मंचावरती आणि त्यांचे नन्हे मुन्ने इथे दाखल झालेत. विनंती आहे योगीजी चोनकर आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जाणता राजा चषक ही स्पर्धा मैदानावरती रंगते आणि विद्यमान सामना परमेश दादांच्या माहितीसाठी त्यांच्याच भागातील नागाव संघ मैदानावरती खेळतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ 12-13 नागाव आणि त्यांच्या विरोधात गावदेवी क्रिकेट संघ बेहले भिवंडी तालुक्यातील संघ तुम्हाला पार मिळेल. आणि आता या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगती आहे. सहा धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूला डॉट बॉल. कॅप्टन येतोय गोलंदाजी मार्क वरती सूरज मडवी. माहिरा 11 आई गावदेवी 12-13 नागाव. स्विच हिट आणि आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश केलेला आहे. सामना जिंकलेला आहे फसवाई 7080 गावदेवी वेहले या संघाने. डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे आणि याही वर्षी चॅम्पियन सारखा खेळ त्यांनी केलेला आहे. सलग 2 सामने
एकतर्फी जिंकलेले आहेत आणि याही वर्षी चॅम्पियन होण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. अभिनंदन वेहले संघ आणि हार्ड लक नागाव संघ. लाईनअप करायचा आहे, शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. या सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅच घोषित करूया आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे पुन्हा एकदा सबसे कातिल विजेंद्र पाटील, ज्याने अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. 2 विकेट घेतलेत आणि महत्वाच्या या धावा बनवलेल्या आहेत 15. दोन षटकार, एक चौकार, नाबाद 17 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आणि 2 विकेट देखील घेतलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच विजेंद्र पाटील. दिनेश दादा वेलकम, स्वागत आहे. आणि खऱ्या अर्थाने लाडके भाऊजी देखील आहेत बदलापूरचे. इन ॲक्शन मध्ये असतील RV11 वडूनवगर आणि जय गणेश्वर धानसर कुणालजी पेनकर यांचे अत्यंत जवळचे आहेत. दिनेश दादा चौगुले इन ॲक्शन मध्ये असतील आणि मॅन ऑफ द मॅच विजेंद्र पाटील आहेत. राहुलजी चव्हाण सर. मुख्य व्यासपीठावरती मंडळाचे सदस्य मंगीजी पवार यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. या पण मार्ग